दारूच्या वादातून बापलेकाने शस्त्राने भुसकून युवकाची हत्या केली। ही घटना वाटोळा हद्दीतील संघर्ष नगरात मंगळवारी सायंकाळी घडली। पोलिसांनी आरोपी बापलेकाला अटक केली आहे। जितेंद्र गुज्जर असे मृतक युवकाचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापलेकाला अटक केली आहे। आनंदराव बावनकर व त्याचा मुलगा दिनेश बावनकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। मृतक जितेंद्रला आई-वडील आणि एक मोठा भाऊ आहे। जितेंद्र कुठलाच कामधंदा करीत नव्हता। त्याच्या घराजवळ आरोपी राहतात, त्यामुळे आरोपी सोबत चांगलीच त्यांची मैत्री होती। दिनेश आणि त्याचे वडील फर्निचरचे काम करतात। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आरोपी आनंदराव आणि जितेंद्र हे दोघेही दारू पीत बसले होते। दारूची नशा झाल्यानंतर त्यांच्यात वाद झाला। एकमेकांना शिवीगाळ करू लागले। वाद विकोपाला जाताच आनंदरावचा मुलगा दिनेश हा सुद्धा तिथे आला। मुलगा आल्याने वडिलांना बळ मिळाले। दोघांनीही जितेंद्रवर धारदार शस्त्राने हल्ला करीत रक्तबंबाळ केले। जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळताच बापलेक पळून गेले। जितेंद्र घटनास्थळीच निपचित पळून होता। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले। परिसरात असलेल्या आनंदरावला पोलिसांनी लगेच अटक केली। त्यानंतर दिनेशच्या मुसक्या यावळल्या। पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। आपल्या वाटोळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देवी नगर म्हणून एरिया आहे, संघर्ष नगर चौकाच्या बाजूला। त्या ठिकाणी एक आनंदराव बावनकर आणि मृतक जितू उर्फ जितेंद्र गुजर यांच्यामध्ये हे दोन्ही दारू पिलेले होते। त्यांच्यामध्ये खर्रा घेण्याच्या याच्यावरून वाद झाला आणि ते एकमेकांना त्यांनी हाताने मारहाण केली। त्यानंतर आनंदराव हे घरी गेले रागाच्या याच्या आणि तिथे मुलाला सांगितलं की असं आमचं भांडण झालेलं आहे। आणि मग दोघं पण बाप्पा आणि मुलगा दोघं चाकू आणि कोयता घेऊन याला मारण्यासाठी बाहेर निघाले। त्या गल्लीमध्येच उभा असलेला हा जितू गुजर हा उभा होता। तर त्या मुलाने त्याला विचारणा केली आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन आरोपी जो आहे जितेंद्र याने त्याला दिनेशने त्याला चाकूने मारहाण केलेली आहे आणि त्याचा मयत झालेला आहे। यांच्यात काही पुराणा वादविवाद होता का आणि आपल्याला कशा प्रकारे माहिती मिळाली आणि जे मृतक आणि आरोपी यांचा काही पुराणा रेकॉर्ड आहे का? नाही, यांच्यामध्ये आरोपीचा किंवा फिर्यादीचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे। मृतकचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे आणि तिथे आम्हाला माहिती 112 नुसार कळालेली आहे। 112 वर कॉल आला होता। त्यानुसार आम्ही तिथे तात्काळ पोहोचलो आणि आरोपींना देखील आम्ही तिथे जाऊन शोध घेऊन तात्काळ पकडलेला आहे। आमची डीबी टीमने त्यांना पकडलेला आहे। वादविवाद होता का मृतक आणि आरोपी? नाही, आतापर्यंत तसं समोर आलेलं नाही वादविवाद। माँ प्रभावती बिल्डर्स लेकर आए हैं सोनेगांव तालाब को लगकर प्राइम लोकेशन पर प्रभावती अपार्टमेंट में 2 BHK लग्जरियस फ्लैट। अ प्रोजेक्ट बाय माँ प्रभावती बिल्डर्स। माँ प्रभावती बिल्डर्स के साथ होंगे अब आपके सारे सपने पूरे, वह भी किफायती दामों में। स्पेशलिटी मॉड्यूलर किचन, लिफ्ट फैसिलिटी, पार्किंग, POP in all rooms, 24/7 drinking water and many more facilities are available। GL टूर्स एंड ट्रैवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट, बनारस, चित्रकूट, अयोध्या, प्रयागराज, अमरकंटक। साथ ही 7,001 रुपए भरकर अपनी सीट आज ही बुक करें। संपर्क करें सुंदरलाल यादव 9890332559 और बलराज यादव 9373212061। आवर ऑफिस एड्रेस पार्वती नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर।